एक व्यक्ती होता जो की आपल्या पत्नीसोबत राहायचा आणि खर्च चालवण्यासाठी शहरामध्ये जाऊन काम करायचा. बाहेर जाऊन काम करत असल्यामुळे त्याची पत्नी गावामध्ये एकटीच राहायची. त्यांचं फोनवरती बोलणं चालू असायचं. त्याची पत्नी म्हणायची की मला तुमच्याशिवाय करमत नाही, मन लागत नाही, तुम्ही पटकन इकडे या. त्यावेळेला त्या महिलेला तिचा पती म्हणायचा की मी जर तिकडं आलो तर तुझा खर्च कसा चालणार, आपलं घर कसं चालणार, पैसा तर कमवावाच लागेल. आता याला उत्तर म्हणून ती महिला म्हणायची, सगळं खरं आहे, पैसा तर कमवताय तुम्ही, पण एका महिलेच्या शरीराची गरज ती कोण भागवणार? पैशाच्या पेक्षा तर ती जास्त नाही ना. तर तुम्ही इकडंच या. आता तिचा पती तर काय ऐकत नव्हता, पैसे कमवण्याच्या नादात होता. मग याच्यानंतर त्या महिलेने शरीराची भूक भागवण्यासाठी असं काही चालू केलं काम, जे की आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. काय आहे पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना सांगणार आहे उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यामधील आहे. तर ही घटना सांगून तुम्हाला विचलित करण्याचं कारण माझं अजिबात नाही, फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी ही घटना सांगतोय. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक नक्की करा. आजची जी घटना आहे उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामधील एक ठाणा आहे. त्या ठाण्यामधील ही घटना, चंदल या गावामध्ये सुरेश प्रजापती नावाची एक व्यक्ती राहत होती. मुंबईमध्ये काम करायची, चांगल्या प्रकारे पैसे वगैरे कमवायची. त्यावेळेलाच त्याच्या वडिलांनी विचार केला की आता पोरगं मोठं झालंय, कमवतं झालंय, त्याचं लग्न लावून द्यावं. म्हणून त्यांनी 2022मध्ये गायत्री प्रजापती या महिलेसोबत त्याचं लग्न लावून दिलं. या दोघांचं लग्न लागलं, चांगल्या प्रकारे संसार चालू होता. याच लग्नामध्ये नातेवाईक आले, मोठमोठे तिथले आसपासचे. परत या सुरेश प्रजापतीच्या मामाचा पोरगा अभिजित, तो पण त्या ठिकाणी लग्नाला आलेला होता. यांच्यामध्ये बोलणं चालणं चालू झालं. चांगल्या प्रकारे लग्न पार पडलं. सुरेश आणि ती महिला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहत होती. आता गायत्री एवढी दिसायलाच सुंदर होती म्हणल्यानंतर या सुरेशने तिचा चांगला उपभोग घेतला. तिला चांगल्या प्रकारे 2-3 महिने सांभाळलं. पण 2-3 महिन्यानंतर त्याला पुन्हा ड्युटीवरती जावं लागणार होतं. आता ज्या वेळेला सुरेश कामावरती गेला त्यावेळेला त्याची पत्नी थोडे दिवस तर शांत बसली, पण नवीन लग्न झालेली महिला किती दिवस शांत बसणार? तिच्याही मनाच्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तिच्या शरीराची गरज आहे, ती कशी भागणार? किती दिवस गाजर मुळी याच्यावरती भागवणार? तिने कसे तरी 1-2-3 महिने घालवले, पण पुढे पुढे चालून हिला आता सहन होत नव्हतं. त्यावेळेला ती सुरेशला म्हणते, आता मला सहन होत नाही, मला तुमच्या पैसे तर घेऊन चला, नाहीतर तुम्ही इकडं तर या. सुरेश म्हणला, मी तिकडे येऊ शकत नाही, तिकडं आलो तर आपण पैसा कसा कमवणार, आणि तुला इकडं आणलं तर पैसा अजिबात उरणार नाही. तर तू थोडे दिवस सहन कर, मी काही दिवसांनी येत जाईल तिकडे. आता 3 महिन्याने 4 महिन्याने सुरेश गायत्रीपाशी यायचा, तिच्यासोबत चांगल्या प्रकारे राहायचा, जे करायचं ते करायचा आणि पुन्हा आपल्या आपल्या कामाला मुंबईला निघून यायचा. हे सगळं सिलसिला चालूच होता. पण एवढ्यामधून या गायत्रीला काहीच होणार नव्हतं. ज्या वेळेला पण हा सुरेश मुंबईला जायचा त्यावेळेला गायत्री पुन्हा तीच रट लावायची की तू ये, तू ये, तू ये. आता या सगळ्याला कंटाळून गेला होता सुरेश. आता सुरेशचं डोकं ठणकायचं, कोणासोबत मन मोकळं करायचं म्हणून त्याला समजत नव्हतं. तर त्याचा मामाचा पोरगा अभिजित, याच्यासोबत त्याची चांगलीच ओळख होती. अभिजित पण त्याच्याच वयाचा होता, त्यामुळे दोघांमध्ये बोलणं चालणं असायचं. त्यामुळे हा सुरेश त्याच्यापाशी पूर्ण गोष्टी बोलून टाकायचा, मन मोकळं करून टाकायचा. या अभिजितला त्याच्यावरती दया यायची आणि म्हणायचा की तू काळजी करू नको, मी आहे इथं, मी काळजी घेत जाईल. आता अभिजित ज्या वेळेला सुरेशशी बोलायचा त्यावेळेला म्हणायचा की मी घरी जाऊन सगळं समजावून घेतो, तू टेन्शन घेऊ नको. तो एक दिवशी गायत्रीपाशी जातो. गायत्रीपाशी बसल्यानंतर तो म्हणतो की वहिनी काय झालं हो, तुम्ही ज्या वेळेला लग्न झालं होता त्यावेळेला एकदम आनंदी असायचा, चेहरा कसा खुललेला असायचा, पण आजकाल तुम्ही एकदम नाराज नाराज दिसताय, मला पण काय समजेना काय कारण आहे. ती गायत्री त्याला म्हणायची की काही नाही, जाऊ द्या, असू द्या, आता काय करणार. हे सगळं बोलत बोलत 1-2 वेळा असं विचारल्यानंतर गायत्री पण आता खुलायला लागली होती त्याच्यापाशी. आता हा व्यक्ती नात्यातला मधला आहे आणि आपली कामं करतोय. म्हणजे कसं, तो सुरेश जो आहे अभिजितला सांगायचा की बाजार आणून दे, काय गरज असेल तर आणून दे, ते सगळी कामं करायचा. त्यामुळे गायत्रीचा विश्वास बसलेला होता या अभिजितवरती. ते आता हळूहळू त्याच्यासोबत खुलायला लागली. ज्यावेळेला एक दिवशी बसून हे गप्पा मारत होते त्यावेळेला ही गायत्री आहे अभिजितला सगळं सांगून टाकते की कसं काय तिचा पती बाहेर राहतो
आणि आता तिला ते सगळं करायची इच्छा आहे, पण काय करणार. हा अभिजित त्या ठिकाणी बसलेला होता. तो म्हणायचा की असू द्या ना. तिच्या हातावर हात ठेवतो, तिनं गुडघ्यावर हात ठेवलेला होता. म्हणतो की मी आहे ना, मलाही तुमच्या पतीसारखं समजा. ती म्हणायची तसं कसं समजू, पती तो पतीच असतो. पण त्याने तिला त्याच्या जाळ्यात ओढलं आणि पूर्ण तिच्या शरीराला हात लावत म्हणला की मी पण तुमच्या पतीसारखाच आहे हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, जे करायचं ते माझ्यासोबत करा. आता ज्या वेळेला हा असा बोलतोय म्हटल्यानंतर ओळखीचा आहे, पाहुण्यातला आहे आणि या महिलेला गायत्रीला पण गरज होती. तिनेही त्याच्यासोबत आता ते करायला चालू केलं. या दोघांमध्ये हळूहळू संबंध बनायला लागले दिवसेंदिवस. आता या गायत्रीला तिचा पती सुरेशची अजिबात आठवण येत नव्हती. त्यालाही चला भारी वाटलं, म्हणाला की चला अभिजितनं समजावून सांगितलंय काय की. पण इकडे या दोघांचं ते चालू होतं जे की त्या सुरेशला करायला पाहिजे होतं गायत्रीसोबत. 1 महिना गेला, 2 महिना गेला, पण आता घरी ज्या वेळेला असते त्यावेळेला आसपास नातेवाईक असतात, शेजापाजारी असतात, घरात सासरे सासू असतात. त्यामुळे गायत्री आणि या अभिजितला भेटता येत नव्हतं. तर ही गायत्री अभिजितला काय म्हणते की आपण दोघं सगळं करतोय, खरं आहे पती पत्नीसारखं राहतोय, पण मला राहता येत नाही, तर चला आपण दोघं पळून जाऊ. आता हे सगळं ऐकल्यानंतर हा जो अभिजित आहे तो तिला होकार देतो आणि तो पुण्याला घेऊन येतो तिला. पुण्यामध्ये एक रूम करून राहू लागतात. अभिजित दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी त्याची शरीराची भूक भागवायचा. अशा प्रकारे यांचं जीवन चालू होतं. त्यावेळेलाच या अभिजितला एक मित्र भेटला. त्या ठिकाणी कामावरती असलेला पोरगा अमित. अमित पण त्याच्याच वयाचा होता. अमित ज्या वेळेला त्याच्याशी दोस्ती करतो, दोघांमध्ये चांगली दोस्ती होते. आणि आता दुसरीकडे त्या सुरेशला समजलं होते की त्याची पत्नी गायत्री कोणासोबत तर पळून गेली. त्याने पोलीस स्टेशन गाठलं, पळत पळत आपटत उचलत घरी आला. पोलीस स्टेशन गाठलं, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, फोटो दिला, पण ती काय सापडत नव्हती. आता कोणासोबत गेली हे अजिबात माहीत नव्हतं. त्याने त्या अभिजितला विचारलं की काय माहिती आहे का. अभिजित म्हणला मला माहीत नाही. अभिजितने तिकडे पुण्याला घेऊन आलेला होता, पण तो म्हणला मला माहीत नाही. आता तो जो सुरेश आहे तो हळूहळू त्याच्या पत्नीला विसरून चालला होता. दुसरीकडे त्याची पत्नी अभिजितसोबत मजा मारत होती पुण्यामध्ये. आणि इकडे पुण्यामध्ये अमित आणि हा जो अभिजित आहे चांगल्या प्रकारे दोस्तीमध्ये गुंतले होते. सोबत दारू पिणे, सोबत काम करणं. आता हळूहळू ज्या वेळेला अभिजित अमितला सांगतो की ही जी महिला आहे माझी पत्नी नाही, तर मी पळवून आणलेली आहे. माझी थोडक्यात तू म्हणू शकतो की कामापुरती आहे. त्यावेळेला त्या अमितची पण इच्छा होती. अमित म्हणतो की जर तुझी पत्नी नाही तर मलाही एकदा तिच्यासोबत संबंध करू दे ना. दुसरीकडे हा अभिजित विचार करतो की अरे हे जर केलं मी तर बरं होईल, कारण माझंही लग्न झालेलं आहे, गावामध्ये पत्नी आहे, मी गावामध्ये जातो येतो, त्यावेळेला हिला एक सोबत व्यक्ती पण होईल आणि जो खर्च होतोय मला जास्त तो पण या दोघांमध्ये वाटला जाईल. त्यामुळे तो होकार देतो. ज्या वेळेला रूमवरती येतो त्यावेळेला गायत्रीला म्हणतो की तुला याच्यासोबत संबंध बनवायचेत. गायत्री सुरुवातीला तर नकार देते, पण तिच्या हातात काय नव्हतं, तिला ते करू देण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अमित पण तिच्यासोबत संबंध बनवायला लागतो. दिवसामागे दिवस जात होते. इकडे जो हा अभिजित आहे गावाकडे जायचा, पत्नीपाशी राहायचा. तिच्या घरच्यांना वाटायचं की पोरगा नोकरी करतोय पुण्यामध्ये म्हणून उशीरनं येतोय. हे सगळं झाल्यानंतर आता त्यांना कसलाही अंदाज नव्हता की त्याच्या पोराने काय कांड केला आहे. दुसरीकडे अमित अभिजित या गायत्रीसोबत दिवस रात्र संबंध करायचे. गायत्रीला पण मजा वाटायची, दोघं पैसे खर्च करायचे, दोन्हीकडून चालू होतं, सगळं सुरळीत चालू होतं. पण एक दिवशी गायत्री या अभिजितला म्हणते की तू गावी जातो, मला पण गावी जायचं आहे, 1.5-2 वर्षे झालं आपण इथे राहतोय, मला गावाची आठवण येते, फिरायला जायचं आहे, तर आपण गावात जायचंच आहे, मला काय पण करून घेऊन चल. आता हे सगळं ऐकल्यानंतर अभिजित म्हणतो की हे तर शक्य नाही, आपल्या गावात जाऊ शकत नाही. अमित म्हणला माझं गाव इथून थोडं जवळ आहे, आपण त्या गावात जाऊ शकतो. अमित अभिजित आणि या गायत्रीला गाडीवर बसवतो आणि त्याच्या गावात घेऊन जातो. त्या ठिकाणी खोली बघतो, त्या ठिकाणी ह्यांना खोली करून देतो आणि आम्ही त्याच्या घरी निघून जातो. आता हे तिघं त्याच एका गावात राहू लागले होते. त्या गावात राहताना अभिजित आणि हा अमित अधूनमधून या गायत्रीसोबत संबंध बनवायचे. आता हा सगळा सिलसिला चालूच होता. पण अचानकच एका ऊसाच्या शेतामध्ये सकाळ सकाळ
पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्याला एका महिलेची मृतदेह सापडला. अंगावरती हिरवी साडी होती. ज्या वेळेला हा शेतकरी बघतो त्यावेळेला ओरडत ओरडत बाहेर येतो आणि पोलिसांना फोन करतो. पोलीस त्या ठिकाणी येतात तर बघतात तर काय, एका महिलेची बॉडी सापडलेली आहे, तिथं पडलेली आहे. तिच्या हातावरती नाव लिहिलेलं आहे, टॅटू काढलेला होता सुरेश नावाचा. आता पोलिसांना काहीच समजत नव्हतं. त्या गावची तर नव्हती ही महिला, त्या शहरातली बी नव्हती, राज्यातली बी नव्हती. आता दुसरीकडे पोलीस तिचा फोटो घेतात आणि सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवतात भारतामध्ये. बघतात की कोणाच्या महिला बायका गायब आहेत का. भरपूर लोकांच्या होत्या, ते येऊन चेक करतात तर ते म्हणतात नाही. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये हमीरपूर पोलीस स्टेशनमध्ये या महिलेचा फोटो गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरेशला दाखवण्यात आला. त्यानेही कंप्लेंट टाकली होती. सुरेश म्हणला हो माझीच पत्नी आहे. त्यावेळेला सुरेशला दिसल्यानंतर त्याने रडत रडत त्या ठिकाणी आला, बॉडी रिकवर केली, तिचा अंत्यसंस्कार केलं. तोपर्यंत पोस्टमार्टम वगैरे झालं होतं. पोलिसांना समजलं की कोणीतरी गळा दाबून तिला त्या ठिकाणी मारून टाकले. समजत नव्हतं की कोणी. आसपासचे CCTV चेक केले तर एका गाडीवरती 2 पुरुष आणि 1 महिला बसून गेलेली त्या शेताकडे दिसली. आता पोलिसांनी नीट बघितलं तर तो अमित आणि अभिजित होते. दोघांना अटक केली. आता हे दोघे रंगील माणसं होते, लवकर काय अटकेत येणार होते का. पोलिसांनी एवढी जद्दोजहद केली आणि अटक केल्यानंतर दोघांना पूर्ण गोष्ट सांगावी लागली. त्यांनी सांगितलं की कसं ही गायत्री आता या अभिजितच्या पाठीमागे लागली होती की मला लग्न करायचं आहे. अभिजितचं तर ऑलरेडी लग्न झालेलं होतं, तो काय करू शकत नव्हता. आणि अमित तो तर मजा म्हणून टाईमपास म्हणून करायचा. अभिजितने सांगितले की कसं काय मी टाईमपास म्हणून हिच्यासोबत हे सगळं करत होतो. त्यामुळे तिने आता ज्यावेळेला तिला समजलं त्यावेळेला रागाला गेली आणि या दोघांनी प्लॅनिंग करून तिला मारलं. आता या दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. जेलमध्ये तर जातीलच, पण यामध्ये मला सांगा चूक कोणाची. गायत्रीची तर भरपूर प्रमाणात चूक आहेच आहे. बाकी तिच्या पतीची पण चूक आहे. पैसे कमवण्याच्या नादात तिची पत्नी जे मागते ते तो देऊ शकला नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.